पवारसाहेब पण आमच्या समोर होते आणि ते आम्ही पाहिल्यावर तिथे आम्ही एकत्र भोजन झालं। सोनिया गांधी, रश्मी ठाकरेजी, माननीय उद्धव ठाकरे, कमल हसन, खरगे साहेब असे प्रमुख लोक एका टेबलावर होते। त्यानंतर राहुल गांधी, सुप्रिया सुळे, कनिमोझी, आदित्य ठाकरे, मी स्वतः, डेरेक ओब्रॉन, अभिषेक बॅनर्जी हे आम्ही दुसऱ्या टेबलावरती बसलो होतो। बाकी सगळे प्रमुख लोक आमच्या आसपासच होते आणि त्यानंतर एक बैठक झाली राहुल गांधीच्या निवासस्थानामध्ये। त्यात काही मोजके लोक होते प्रमुख, त्यात उद्धवजी होते, आदित्यजी होते, प्रमुख नेते आम्ही सगळे बसलो होतो आणि त्याच्यामध्ये पुढली रूपरेषा राजकारणाची, महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाली। परत स्वतंत्रपणे ही बैठक संपल्यावर अनेक विषयावर चर्चा झाली, ती आता इथे सांगण्यासारखी नाही। पण आम्ही सगळे त्या बैठकीनंतर आशादायी आहोत की या देशात आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे आम्ही सांगतो की काही घडामोडी घडू शकतात किंवा घडतील, कारण पूर्णपणे राहुल गांधींनी नरेंद्र मोदी हे कशा प्रकारे निवडून आले, किमान 50 लोकसभा निवडणुकांवरती घोटाळे करून हे त्यांनी उघड केलेले आहे। खरं म्हणजे तोंड लपवायची पाळी या लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्षावर आलेली आहे। पण हे जे राहुल गांधीने जो बॉम्ब टाकलाय त्या बॉम्बमध्ये त्यांच्या अब्जा चिंधड्या उडालेल्या आहेत। हे खुलासे कसले करत बसलेले, स्पष्ट दिसतंय काय झालंय ते। आणि अनेक विषयावर चर्चा झाली दिल्लीमध्ये। पण मुख्य लक्ष होतं किंवा सगळ्यांना उत्सुकता आहे की महाराष्ट्रात दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। आता तर सुरुवातही झाली आहे निवडणुकीच्या राजकारणात एकत्र येण्याची। बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत दोनही ठाकरे बंधूंचे पॅनल एकत्र लढत आहेत। अशा वेळेस राज ठाकरे उद्धव ठाकरे युतीची राहुल गांधींना काही स्पष्टता देण्यात आली का? माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची जी युती आहे हा इंडिया ब्लॉकचा विषय नाही, हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती राष्ट्रीय स्तरावर कधीच चर्चा होत नाही, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे। मग तुमची ती समोर काय ती एनडीए असेल किंवा तुमची ती महा युती असेल, त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर चर्चा होणार नाही। काही लोक जाऊन दिल्लीत त्यांचे पक्षप्रमुख बसलेले असल्यामुळे जात असतील आणि चर्चा करत असतील, पण या दोन प्रमुख बंधूंचा एकत्र येण्याचा जो निर्णय आहे तो माननीय राज आणि उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि ते समर्थ आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे एखादा विषय पुढे नेण्यासाठी। पण अर्थात